नमस्कार मित्रांनो, मी उपेश तुमचं स्वागत करत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आज मी आपल्या आणि आपल्या फॅमिलीबद्दल थोडं बोलणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, माणूस आयुष्यात अनेक चुका करतो। काही चुका लहान असतात, तर काही चुका आपल्या आयुष्यावर खोल परिणाम करून जातात। पण सर्वात जास्त वेदना तेव्हा होतात जेव्हा आपल्या एका चुकीमुळे आपल्या स्वतःच्या कुटुंबाशी, नातेवाईकांशी किंवा जवळच्या माणसांशी आपले संबंध खराब होतात। कारण बाहेरचे लोक आपल्याला कदाचित माफ करतील, पण आपल्या माणसांच्या मनात निर्माण झालेली दुखापत भरून काढायला खूप वेळ लागतो। कधीकधी रागाच्या भरात बोललेले शब्द, चुकीचा निर्णय, खोटेपणा किंवा अहंकार यामुळे घरातील वातावरण बदलते। ज्या घरात प्रेम, हसू आणि आपुलकी असते, तिथे शांतता आणि दुरावा निर्माण होतो। अनेक वेळा आपल्याला वाटते की आपण बरोबर आहोत, पण नंतर लक्षात येते की आपल्या हट्टीपणामुळे किंवा चुकीच्या वागण्यामुळे आपण आपल्या माणसांना दुखावले आहे। पण नंतर लक्षात येते की आपल्या हट्टीपणामुळे किंवा चुकीच्या वागण्यामुळे आपण आपल्या माणसांना दुखावले आहे। एक चुकीचा क्षण संपूर्ण नात्यावर परिणाम करू शकतो। आई वडील आपल्या मुलांसाठी आयुष्यभर मेहनत घेतात। भाऊ बहिणी आपल्यासोबत प्रत्येक सुखदुःखात उभे राहतात, पण जेव्हा आपण चुकीच्या मार्गाला लागतो, चुकीचे मित्र निवडतो किंवा घरच्यांचा अपमान करतो, तेव्हा त्यांचे मन खूप दुखावते। त्यांना फक्त आपल्या यशाची अपेक्षा नसते, तर आपल्या चांगल्या स्वभावाची आणि संस्कारांचीही अपेक्षा असते। त्यामुळे आपल्या वागण्यामुळे त्यांची मान खाली जाऊ नये याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे। नातेवाईकांमध्येही अनेकदा गैरसमज निर्माण होतात। एखाद्या छोट्या गोष्टीवरून भांडण होते आणि मग हळूहळू संवाद बंद होतो। काही वेळा आपण माफी मागण्यास तयार नसतो, कारण आपला अहंकार आडवा येतो। पण खरं पाहिलं तर नाती टिकवण्यासाठी मीपेक्षा आपण महत्त्वाचं असतं। वेळ गेल्यावर पश्चाताप करून उपयोग नसतो। म्हणूनच प्रत्येकाने बोलताना, वागताना आणि निर्णय घेताना विचार केला पाहिजे। चूक झाली तर ती मान्य करायला शिकले पाहिजे। माफी मागितल्याने माणूस छोटा होत नाही, उलट त्याचा मोठेपणा दिसून येतो। प्रेम, विश्वास आणि आदर या गोष्टी नात्यांचा पाया असतात। जर आपण आपल्या माणसांना समजून घेतलं, त्यांचं मन जपलं, तर अनेक भांडणं आणि गैरसमज टाळता येतील। शेवटी एवढंच सांगू इच्छितो की आयुष्यात पैसा, यश आणि प्रसिद्धी पुन्हा मिळू शकते, पण तुटलेली नाती पुन्हा जुळवणं खूप कठीण असतं। त्यामुळे आपल्या एका चुकीमुळे आपल्या कुटुंबाला किंवा नातेवाईकांना दुःख होणार नाही याची काळजी घेणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे। कारण शेवटी आपल्या आयुष्यात खरी साथ देणारी माणसं म्हणजे आपलं कुटुंब आणि आपली नातीच असतात। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे ते तुम्हाला समजले असेल। तर मित्रांनो, हा व्हिडिओ भरपूर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि माझे असेच व्हिडिओ बघत राहा। चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू। बाय।